बिरसा मुंडा यांचं जीवन आणि कार्य ह्या विषयावरती आपल्याशी संवाद साधू इच्छितो. ही जी संधी आहे ही मला प्राचार्य कदम सर यांनी उपलब्ध करून दिली आहे. मी त्यांचं सुरुवातीलाच या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. आणि हा जो विषय आहे ह्या विषयाकडे मी जातो आहे. मित्र हो, बिरसा मुंडा यांचं जीवन आणि त्यांचं कार्य जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्या आधी ह्या देशामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत त्यांच्याकडे आपल्याला बघावं लागेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बिरसा मुंडांचं जे काही या ठिकाणी काम आहे त्याच्याकडे आपल्याला जावं लागेल. तर बिरसा मुंडा पूर्वकालीन जी काही स्थिती होती तिचा एक लेखाजोखा जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा भारतीय स्वातंत्र्य समराचं जे काही पर्व आहे 29 मार्च 1857 रोजी बरैकपूर बंगालमध्ये जी काही भारतभर ज्वाला भडकली, खऱ्या अर्थानं तो भारतीय स्वातंत्र्याचा पहिला उठाव अशा पद्धतीनं त्याला म्हटलं गेलं आणि त्याची नोंद सुवर्णाक्षरांनी घेतली गेली. त्याचा सगळीकडे गौरव केला गेला. हे ठीकच आहे, परंतु आपण 1830-31 हा जो काही कालखंड आहे आणि पुण्याजवळचं जे काही पुरंदर जो गड आहे तिथे उमाजी नाईकांनी जे काही बंड केलं ते आपल्याला विसरून चालणार नाही. त्याच बरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये राघोजी भांगरे यांनी मोठ्या हिमतीनं आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन जे बंड केलं ते देखील फार मला मोलाचं आणि महत्वाचं वाटतंय. त्याचबरोबर इतर जे काही क्रांतिकारकांनी जे काम केलं तेही मोलाचंच आहे. त्याच्यामध्ये तंट्या भिल्ला असेल, खाजा नाईक असेल, नारायण सिंह उईके, त्याचबरोबर राणी दुर्गावती आणि खूप मोठी महाराष्ट्रामधली देखील क्रांतिकारकांची प्रभावळ आपल्या नजरेसमोर आपल्याला दिसेल. मी आपलं एका दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो की आपल्याकडं वासुदेव बळवंत फडके यांचं जे काही एक स्वातंत्र्य समर म्हणून पुढे येताना दिसतं आहे, त्याला आद्य क्रांतीवीर अशा पद्धतीनं संबोधलं गेलं किंवा त्याच्यावरती आपल्याला माहित आहे सिनेमा देखील आलेला होता. मात्र आपण उमाजी नाईकांचा जन्म जर बघितला तो 1791 सालामधला आहे. राघोजी भांगरे यांचा जन्म जो आहे तो 1805 मधला आहे आणि वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 1845 मध्ये. आणि आपल्याला हे ज्ञात आहे की दरम्यानच्या काळामध्ये आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके अशा प्रकारचा सिनेमा आला आणि मग नंतर लोकांना मोठा आवाज उठवावा लागला किंवा ते सर्व सांगावं लागलं आणि मग तेव्हा कुठेतरी आद्य नावाचा शब्द तो काढून टाकण्यात आला किंवा ते मागे घेण्यात आला. इतिहासामध्ये अशा प्रकारच्या खूप बंडाळ्या झालेल्या आहेत किंवा जो काही खरा इतिहास आहे तो गाडला गेला आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी नीटपणे बघाव्या लागणार आहे. आता हा 1857 रोजी जो काही बरैकपूर बंगालमध्ये जे काही मोठा उठाव झाला तर त्याची नोंद मात्र मोठ्या सुवर्णाक्षरांनी घेतली गेली आणि बाकीचं जे काही आहे ते त्याच्याही आधी झालेलं आहे, परंतु त्याची नोंद मात्र घेतलेली नाही. पण दुसरी गोष्ट अशी की
4 सख्खे भाऊ संथाळ बंधू, ज्यांना सिद्धू, कान्हू, चांद आणि भैरव अशा नावानं उल्लेखले जातं, त्यांनी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची पहिली घोषणा केली ह्या देशामध्ये. मात्र त्याचीही कुठे नोंद नाही. कार्ल मार्क्स ह्या विचारवंताने मात्र नोट्स ऑन इंडियन हिस्ट्री अशा प्रकारच्या त्याच्या ग्रंथामध्ये ह्या 4 संथाल बंधूंची मात्र नोंद केलेली आहे. ह्या संथालांनी जो काही लढा उभारला आणि इंग्रजांच्या नाकामध्ये दम आणला, त्याच्याविषयीचं भाष्य त्यांनी केलेलं आहे. तर खऱ्या अर्थानं क्रांतीचा जो स्फुलिंग त्या काळात ह्या संथाल बंधूंनी पेटवला, त्याच्याविषयी थॉम्सन नावाचा जो इंग्रज तत्ववेता आहे, त्याने राईज अँड फुलफिलमेंट ऑफ ब्रिटिश रूल ग्रंथ त्यांनी, ज्याला आपण म्हणूया की ह्या संथाल बंधूंनी इंग्रजांना आपला जो इलाका होता त्याच्यामध्ये पाय ठेवू दिलं नाही. 7 महिने हे समर चाललेलं होतं आणि त्याच्यानंतर मात्र संथाल बंधूंना माघारी घ्यावी लागली. परंतु 7 महिने कशाला म्हणतात, आणि मोजकी माणसं पारंपरिक अशा प्रकारची आयुध घेऊन हत्यारबंद असलेल्या इंग्रजांशी लढा देतात, हे आपल्याला विशेष म्हणावं. प्रकारची ही गोष्ट लढा आपण विचारात घेऊ त्यावेळेला बिरसा मुंडाचं कार्य आपल्या लक्षात येईल. तो स्वातंत्र्य समराचा एक शौर्य तारा म्हणून त्याचा विचार केलेला आहे. त्याचबरोबर एक झुंजार सेनानी, धगधगता अंगार आणि सरसेनापती, कुशल संघटक म्हणून बिरसा मुंडाकडं अनेक अभ्यासकांनी पाहिलेलं आहे. मात्र एक काळ असा होता की असा सवाल उभा केला जायचा की कोण हा बिरसा, त्याचं काम कोणतं. अशा पद्धतीनं देशामध्ये आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये विचारणा केली जात होती. मात्र तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर बिरसा मुंडा पुरस्कार जाहीर झाला आणि सगळीकडं दूरदर्शन असेल, रेडिओ असेल, वृत्तपत्र असतील, त्याच्यामध्ये खच्चून अशा प्रकारच्या बातम्या आल्या आणि बिरसा मुंडा विषयी काही गोष्टी त्या ठिकाणी नमूद केल्या. तेव्हा वाचकांना वाचल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की बिरसा मुंडा हा कुणीतरी आहे. तोपर्यंत अनेकांना बिरसा मुंडाचं नाव देखील माहित नव्हतं. अशी एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावी लागेल. बिरसा मुंडाचा जन्म हा 15 नोव्हेंबर 1875 ला त्या काळामधलं बिहार राज्य, छोटा नागपूर, चालकवाड
आणि ह्या चालकवाड जवळ उल्लेहातू आणि बंब्या नावाची जी काही खेडी आहेत, उल्लेहातू आणि बंब्या, तर त्या गावांच्या जवळ बिरसा मुंडाचा जन्म झाला असं सांगितलं जात आहे. ही जी काही गावं आहेत, खऱ्या अर्थानं झारखंड, रांचीचा इलाका, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि सभोवताली जे काही मोठे डोंगर आणि पहाड आहेत, किर्र अशा प्रकारचं अरण्य, हा संपूर्ण इलाका मुंडा जमातीचा, आदिवासींचा. आणि इथे बिरसाचा जन्म होण्याच्या आधी ईस्ट इंडिया कंपनी आली आणि सगळ्या महत्वाच्या मोक्याच्या अशा प्रकारच्या ज्या जागा होत्या त्या त्यांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली. बिरसा लहान होता, हे सगळं बघत होता, पण त्याला फार काही करता येत नव्हतं. त्याचं बालपण जे काही आहे ते त्या ठिकाणी व्यतीत होत होतं. आणि बरोबर त्याच वेळेला इकडे मोठ्या प्रमाणात धडाका सुरू होता मुंडांच्या जमिनी घेण्यासाठी. बिरसाचं जे बालपण आहे ते आपण जर बघितलं तर तो लहानसा मोठा होत असताना हे 4 भावंड, खाण्याची मारामार. तेव्हा बिरसाच्या मामानं बिरसाला मावशीकडे नेऊन सोडलं आणि बिरसा तिथे राहू लागला. मावशीची जनावरं असतील, पडेल ते काम तो करू लागला. पण एक दिवस मात्र त्याला तो जनावरांकडे असताना ती दुसऱ्याच्या शेतीमध्ये गेली आणि त्या शेत मालकानं बिरसाच्या मावसाला त्याच्याशी भांडण केलं. मग बिरसाच्या मावसानं बिरसाला बेदम मारलं आणि त्याच्यातून बिरसा पळून आपल्या गावाकडे आला. त्याच्यानंतर बिरसाचं जे काही शिक्षण आहे तिथल्या ख्रिस्ती मिशनरी शाळेमध्ये तो जाऊ लागला. पण ख्रिस्ती मिशनरी शाळेमध्ये त्याने काही वर्ग चांगल्या पद्धतीनं पास केले. इंग्लिश मीडियम मध्ये त्याने चांगल्या प्रकारची प्रगती केली. त्या शाळेमध्ये त्याचा चांगल्या पद्धतीनं पहिला क्रमांक येत होता. पण एक दिवस झालं असं की ख्रिस्ती मिशनरींनी सरदारी जे आंदोलन होतं ते आंदोलनाविषयी काही भाकीत केली किंवा त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली आणि त्याचा राग बिरसाला आला. त्याचे ते जे शिक्षक होते ते जंगलाच्या जवळ घेऊन आणि काही शिकवायचे, तेव्हा बिरसावरती चांगल्या प्रकारचे संस्कार होत होते. पण त्याच्यानंतर मात्र जेव्हा त्यांनी त्यांचं जे काही त्यांचं पण होतं ते लादायला सुरुवात केल्याच्या नंतर बिरसाच्या असं लक्षात आलं आणि मग त्या शिक्षकांचा आणि बिरसाचा वाद झाला. बिरसा तिथूनही बाहेर पडला. बिरसाची शाळा सुटली. आता काय करायचं आणि म्हणून बिरसा आपल्या गावाकडे आला. आई वडिलांना भेटला. आई वडील त्याला सांगत होते की बाबा तू आता फार काही करू नको, आता ठीक आहे तू एवढा शिकला वगैरे वगैरे, आता तुला आपल्या घरी पडेल ते काम करावं लागेल, तुझ्यासाठी 1-2 जनावरं घेतो आणि तू आपला जंगलामध्ये जाऊन ती जनावरं चार आणि आपलं जे काही दैनंदिन आहे याच्यावरती तू काम करत राहा. हे सगळं पाहत असताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट की जी पहिल्यांदा बिरसाच्या लक्षात आली, इतरांच्या देखील आलेली होती, परंतु कुणी बोलत नव्हता. बिरसानं मात्र आवाज उठवायला सुरुवात केली. ह्या जमिनी आपल्या, हे जंगल आपलं, ही इथलं सारं वैभव आपलं असताना ह्या जमिनी आता आपल्या कसे काही नाही. ज्या खाचरांमध्ये चांगल्या प्रकारचा भात पिकत होता
आता तो आपला राहिलाच नाही आणि म्हणून तो असा प्रश्न विचारतोय व्यवस्थेला की आमच्या वाट्याला घाटा का आणि दिक्कूंना भात कसा काय. आपल्यापेक्षा जे मोठे कुणी आहेत, जे नोकरी चाकरी करतात, सरकार दरबारी ज्यांचं मोठं वजन आहे किंवा अशा पद्धतीची जी माणसं आहेत, सेठ सावकार, ते इंग्रजांपर्यंत सर्वांना बिरसा दिक्कू अशा नावानं संबोधत होता, संपूर्ण मुंडा जमात. आणि म्हणून बिरसा प्रश्न करतोय की आमच्याच वाट्याला घाटा कसा काय आणि दिक्कूंना मात्र भात कसा. तो भात आमचा आहे, ह्या जमिनी आमच्या असताना मात्र ते आम्हाला मिळत नाही. आणि हाच प्रश्न त्याने आईला केला, पण आईकडे मात्र उत्तर नव्हते. एक दिवस असं झालं की त्यांच्या गावामध्ये एक स्त्री बाळंत होत असताना ती मृत्यू पावली आणि तिचा जो विधी आहे तो तिथेच गावाजवळ केला गेला. तिला खड्डा खोदून आणि पुरण्यात आलं छोटस बाळ आणि ती बाई. बिरसा नुकताच एक 10-12 वर्षाचा होत होता आणि त्याने ऐकलं की त्या बाई सोबत आपल्याकडं परंपरा सांगते की गेलेल्या माणसाच्या ज्या काही आवडत्या वस्तू असतात किंवा त्याच्या जवळच्या त्याच्या सोबत दफन करायच्या. तसं त्या स्त्रीकडे असलेली सोन्याची एक अंगठी आणि तिच्या नवऱ्यानं 50 पैशाचं 18 जे नाणं आहे ते तिच्या सोबत पुरून टाकलं आणि हे बिरसानं बघितलं होतं. दुसऱ्या दिवशी वगैरे बिरसा गुपचूप ते पुरलेलं जे मड होतं तिथे गेला, ते उकरलं आणि सोन्याची अंगठी ते 18 काढून घेतलं आणि तो बाजारामध्ये गेला. इथे आपल्या असं लक्षात येईल की अण्णाभाऊ साठ्यांची स्मशानातील सोनं नावाची जी कथा आहे आणि त्याच्यामधलं जे काही पात्र आहे ते कशा पद्धतीने येते, तर हे वस्तुस्थिती आहे. बिरसाला देखील अशाच एका प्रसंगाला हे सामोरं जावं लागलं. तो बाजारामध्ये गेला आणि त्याने तांदूळ विकत घेतले आणि त्याच्यासाठी मीठ घेतला. हे घेत असताना त्याचा जो काही साडू असतो, भावाचा साडू, त्यांनी निरोप दिला बिरसाच्या आईला आणि मग हा आपला मुलगा असं कसं काही तांदूळ घेतो, याच्यातनं कुठून पैसे आले, म्हणून ती धावत पळत आली आणि तिला सगळा गोष्ट समजली. आणि बिरसाच्या आईनं पाठमोरे असलेल्या, हातामध्ये मात्र तांदूळ घेतलेल्या बिरसाच्या त्या तांदळांना लाथ मारली आणि सगळे तांदूळ जमिनीवर सांडून गेले. मुंडा आणि मुंडारी भाषेमध्ये मृत आत्म्यांना रोये म्हटलं जातं. बिरसाची आई म्हणाली की अरे तुला काही समजतं का, हे जे रोये आहेत ना म्हणजे मृतात्मे, तर हे वरती गेल्याच्या नंतर त्यांची काहीतरी जगण्याची व्यवस्था निराळी असायला हवी आणि म्हणून आपण माणसं त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या काही वस्तू ठेवतो. तर अशा प्रकारची अंधश्रद्धा आहे हे बिरसाला इतक्या कमी वयामध्ये कळलं होतं आणि बिरसाने तिथेच विरोध केला. बिरसाने त्याच्या आईला सांगितलं की आई, हे जे रोये असतात ना मृतात्मे, तर हे काही नसतात. म्हणजे मनुष्य मृत्यू पावला की सगळं संपलं. त्यांना तांदळाची भाताची गरज नसते. आई, खऱ्या अर्थानं तुझ्या पोटाला तांदळाची गरज आहे आणि म्हणून मी आता हे घेऊन आपल्या घरीच येणार होतो. परंतु आईने त्याच्याशी खूप भांडण केलं, त्याला नको त्या शिव्या शाप दिला आणि बिरसा तिथूनच जंगलामध्ये निघून गेला. काही दिवस तो सगळीकडे डोंगर दऱ्यांमध्ये त्या जंगलामध्ये भटकला. तिथेच असणारं पाणी प्याला. काही दिवस असाच उपाशी राहिला. जंगलामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा आणि कंदमुळांचा त्याने आस्वाद घेतला आणि तो काही दिवस मात्र घरी आला नाही. तेव्हा तो तिथल्या जंगलाशी सातत्याने बोलत राहिला. तो असा म्हणायचा की ही आपली आई आहे आणि ह्या आईला अशा पद्धतीनं कुणी उघडं नागडं केलं, तिचं जे काही वस्त्र आहे ते कुणी काढून टाकलं
आणि मग तो जंगलाशी म्हणजे आपल्या आईशी संवाद साधत राहिला आणि जंगल आईनं देखील त्याला सांगितलं की बाबा रे, इथे काय काय घडलेलं आहे, आता सध्या देखील घडतं आहे. आणि त्याच्यामुळं जर का तुला हे काम करायचं असेल तर तुला भगवान बनावं लागेल. म्हणजे माणसांपेक्षा वेगळा, ज्याला आपण असं म्हणतो की देव माणूस. तर देव बिव म्हणजे चांगल्या प्रकारचं काम करणारा माणूस, सर्वसामान्यांना सर्वांना योग्य मार्ग दाखवणारा अशा प्रकारचा माणूस तुला बनावं लागेल, असं जंगलातून त्याला संदेश आला. म्हणजे तो विचार करायला लागला आणि मग तिथून त्याचा मार्ग आपल्याला बदललेला दिसून येईल. त्याने संपूर्ण त्या इलाख्याचा नीटपणे अभ्यास केला. छोटा नागपूर जो आहे तो खऱ्या अर्थानं आदिवासींचा बालेकिल्ला, तेथील जमीन असेल, नैसर्गिक संसाधन संपत्ती असतील, हे सगळं आपलं असताना तिथल्या कोळशाच्या खाणी, वेगवेगळ्या प्रकारचं जे काही खनिज संपत्ती आहे ती सगळी आपली असताना याच्यावरती मात्र सेठ सावकार इंग्रजांची ताबेदारी कशी काय. आणि म्हणून बिरसानं गावामध्ये येऊन आपल्या वयाच्या तरुणांना सातत्यानं सांगायला सुरुवात केली की आपण लुटलं जातोय, आपण लुबाडलं गेलेलो आहोत, आता आपल्याला सावध भूमिका घ्यावी लागेल आणि आपल्याला आता बंड करावं लागेल. तेव्हा त्याचे तरुण मित्र म्हणायचे की कसं काय बंड करायचं, त्याच्यानं काय होणार आहे. तेव्हा बिरसानं त्यांनी सांगितलं की आपण गुलाम आहोत इथले मालक असताना. आणि बिरसानं आपल्या सोबत्यांना एक गोष्ट सांगितली ज्याला इतिहासामध्ये 3 ज ची भाषा असं संबोधलं गेलं. 3 ज. पहिलं आहे जंगल, दुसरी आहे जमीन आणि तिसरं आहे जल, पाणी. जंगल, जमीन आणि जल आपलं असताना ते आपल्याकडनं हिसकावलं जातंय आणि त्याच्यासाठी आपल्याला बंड करावं लागेल. तेव्हा त्याच्या सवंगड्यांच्या लक्षात आलं की हे बरोबर आहे, जमीन आपली, हे जंगल तोडलं जातंय तेही आपलं, आणि पाण्याचे देखील वाटेकरी दुसरेच कुणीतरी झालेले आहे. आणि म्हणून ते बिरसाच्या सोबत चर्चा करू लागले किंवा बिरसा त्यांना सातत्यानं सांगू लागला. आणि ज्या काही त्यांच्यामध्ये आधीपासून अंधश्रद्धा आलेल्या होत्या त्या एक एक बिरसानं काढायला सुरुवात केली. जे खोटं बोलायचं नाही, कुणाजवळ हात पसरायचं नाही, कारण आपल्यामध्ये क्षमता आहे, आपल्याला हात पाय आहेत हालण्यासाठी, आपण कष्ट करायचे, अशी एक एक गोष्ट बिरसा आपल्या मित्रांना सांगत राहिला. आणि मग त्यांची एकजूट होत गेली. हे असं होत असताना 1894 ची गोष्ट आहे. त्या झारखंड इलाख्यामध्ये मोठा दुष्काळ पडला, लोक तडफडून मरू लागले. आणि मग अशा वेळेला काय करायला हवं, तर आपली जमीनच आता दुसऱ्यांनी घेतलेली आहे, त्याच्यावरती कब्जा केलेला आहे. आणि मी या जमिनीचे मालक असतानाही या ठिकाणी मात्र ते आता काही करू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी काय करायला सुरुवात केली की हे जे कोणी सेठ सावकारांनी आपल्या जमिनी हडप केलेल्या होत्या त्या मोठ्या प्रमाणात त्याच्यातून धान्य उत्पन्न होत होतं आणि त्यांनी गोदामांमध्ये साठवून ठेवलेलं होतं आणि ते दुपटीनं तिपटीनं नफा कमवत होते. रात्रीच्या वेळेला बिरसानं सांगितलं की अशा गावावरती आपण किंवा तो जो कोणी सेठ सावकार असेल त्याच्या गोदामावरती हल्ला करायचा, तिथलं धान्य काढायचं आणि आपल्या गोर गरीब ह्या बांधवांना वाटून द्यायचं. तशा पद्धतीनं व्हायला लागलं. मात्र इकडे इंग्रजांनी ज्या गावामध्ये अशा प्रकारच्या गोदामावरती हल्ला झाला आणि तिथलं काही धान्य लुटलं गेलेलं आहे, तर त्या गावातल्या माणसांना भरपूर मार द्यायला सुरुवात केली किंवा त्यांना पकडून बंदिस्त केलं जाऊ लागलं. त्यांच्या घरादारावरती लक्ष ठेवायला सुरुवात केली.
आणि त्याच्यामुळं अशा लोकांना इकडे भयंकर त्रास सुरू झाला. आंबेडकर आणि बिरसा मुंडा. बिरसा मुंडांचा जन्म 1875चा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 1891चा. दोघांमध्ये 6 वर्षाचाच फरक आहे. हा एक क्रांतीवीर अशा प्रकारच्या जंगलामध्ये लढत राहिला. जंगल वाचलं पाहिजे, इथल्या जमिनी वाचल्या पाहिजेत आणि पाणी देखील आपलं आहे, त्याच्यावरती आपली सत्ता असली पाहिजे, यासाठी तो लढत राहिला. खऱ्या अर्थानं तो जंगलामध्येच काम करत राहिला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये काय चाललंय त्याच्या ताकदीवरती त्यांनी जगामध्ये काम करायला सुरुवात केली, असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. पण आपल्याकडं असहकार चळवळ जी काही उदयास आली किंवा अशा प्रकारच्या असहकार चळवळीचं नाव घेतल्याच्या नंतर आपल्याला महात्मा गांधींचं नाव लक्षात येतं. महात्मा गांधींनी ही चळवळ साधारण 1915 ते 20च्या दरम्यान सुरू केली आणि संपूर्ण भारतभर ही चळवळ नावारूपाला आलेली आपल्याला बघायला मिळते आहे. मात्र 1895 ची गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 1895 आणि 1920 हा किती वर्षाचा गॅप आहे मध्ये. इंग्रजांनी आदिवासींकडे जे काही छोटे छोटे जमिनीचे तुकडे होते त्याच्यावरती देखील शेतसारा वसूल करायला सुरुवात केली होती. आदिवासींनी जी वेगवेगळ्या प्रकारची पिकं घ्यायला किंवा पिकं घेतली की त्याच्यावरती इंग्रज अशा प्रकारचा शेतसारा वसूल करायला माणसं पाठवायचे आणि जे काही शेतीमध्ये आला असेल ते तो घास देखील इंग्रज घेऊन जायचे. असं बरंच वर्ष चालू होतं. काय करावं, संपूर्ण मुंडा जमाती, संथाल जमाती, हू जमाती सगळीकडे भयंकर बेजार झालेल्या होत्या. त्यांना काही समजत नव्हतं. बिरसाने देखील विचार केला की काय करावं लागेल आणि मग आपल्या सर्व सोबत्यांना जवळ केलं आणि बिरसानं सांगितलं की ह्या इंग्रजांना जर का वटणीवरती आणायचं असेल तर आपल्याला एक करावं लागेल. आपल्याला एक करावं लागेल म्हणजे असं की आपण ह्या वर्षी जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचं पीक घ्यायचं नाही. तेव्हा त्याचे सैनिक ते सवंगडी म्हणाले की असं कसं काय, मग आपण काय खायचं. तेव्हा बिरसानं सांगितलं की आपल्याला जंगल आहे, भले चोरून लपून का होईना, पहाटे सुटून का होईना, परंतु तिथून कंदमुळे आपण घेऊन येऊ आणि हे जे काही 4 महिने आहेत ते 4 महिने आपण कसंही काढू, परंतु कुणीही जमिनीमध्ये एक कोणतंही पीक घ्यायचं नाही. तेव्हा सुरुवातीला या मुंढांनी जरा विरोध केला, परंतु नंतर त्यांच्या असं लक्षात आलं शेत साऱ्याच्या विरोधामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं करावं लागेल आणि मुंढाने तशा बिरसा मुंडाने तशा प्रकारची जनजागृती केलेली होती. त्यामुळं त्या वर्षी जमिनीमध्ये त्या संपूर्ण इलाख्यामध्ये कुठेही काही पेरलं गेलं नाही आणि ठरल्याप्रमाणे 4-6 महिन्याच्या नंतर हे इंग्रजांची माणसं आली आणि ती बघायला लागली तर कुठेच त्यांच्या शेतीमध्ये पीक नाही. तेव्हा काय करायचं आणि म्हणून ते रिकामा हातानं माघारी निघून गेले. अशा पद्धतीनं 1895ला बिरसा मुंडानं असहकार अशा प्रकारची चळवळ राबवलेली होती, पण इतिहासामध्ये मात्र तशा प्रकारची नोंद नाही. अशा प्रकारची बिरसाची ही जी काही असहकार चळवळ आहे ती जंगलामध्येच गुडुपवावी. जमिनीत काहीच पेरायचं नाही आणि कशाही प्रकारचं भांडण तंटा न करता, लढाई न करता इंग्रजांना आपण धडा शिकवायचा, अशा प्रकारचा मूल मंत्र देणारा त्या काळामध्ये बिरसा मुंडा हा आपल्याला या पद्धतीनं समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून महात्मा गांधींची जी चळवळ आहे ती नंतर सुरू झालेली आहे असं आपल्या लक्षात येईल 1915, 20, 25च्या दरम्यान. मात्र जवळजवळ 25 ते 30 वर्ष आधी बिरसा मुंडाने हे काम करायला सुरुवात केली होती आणि त्यांनी इंग्रजांना दाखवून दिलेलं होतं. फार उशिरा आपल्याकडे बघा, अलीकडची गोष्ट आहे 2008ची,
गांधी से पहला गांधी असं कुठे असतं का? गांधींच्याही आधी गांधी. आणि म्हणून ही खटकणारी गोष्ट आहे. इक्बाल दुरान नावाचे जे दिग्दर्शक आहे, सिने दिग्दर्शक, त्यांनी गांधी से पहला गांधी अशा प्रकारचा सिनेमा हा बिरसा मुंडाच्या जीवनावरती प्रदर्शित केला. पण लोकांच्या भावना दुखावल्या. लोक असे म्हणू लागले की गांधीचे आधी कुणी गांधी असतो का दुसरा? आणि त्याच्यामुळे आपल्याला माहित आहे आपली परंपरा काय सांगते की लगेच क्षणार्धामध्ये अशा प्रकारचं आलेलं एखादं काम ग्रंथांवरती बंदी घातली जाते. कुणाच्या भावना अशा पद्धतीनं दुखावल्या तर त्या तशा पद्धतीनं केलं जातं. तशा पद्धतीनं बिरसा मुंडाच्या जीवनावरचा सिनेमा हा बंद पाडला गेला. आपण बघू शकता आता युट्यूब वरती गांधी से पहला गांधी अशा पद्धतीचं हे टाकलं की आपल्याला ते दिसेल, परंतु तो सिनेमा मात्र आता अस्तित्वात नाही. अशा पद्धतीची गोष्ट किंवा अशा प्रकारचा विचार आपण अंगीकारल्यामुळं म्हणजे आपल्या भावना या पद्धतीने दुखावल्या जातात, एखादी गोष्ट समजून न घेता. आणि म्हणून ही वाईट गोष्ट आहे, आपण जरा नीटपणे समजून घेतली पाहिजे. बिरसाचं हे सगळं काम सुरू झालेलं होतं आणि माणसं जोडली जात होती आणि मोठ्या प्रमाणात एक ताकद उभी होत होती. काही लाखो अशा प्रकारचा हा जनसमुदाय एकत्र येत होता आणि बिरसाच्या काही गुप्तपणे सभा सुरू झालेल्या होत्या. या अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा इंग्रजांच्या कानावरती जाऊ लागल्या तेव्हा ते सावध झाले. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नीटपणे जर बघायचं असल्या तर अरण्येर अधिकार नावाची जी कादंबरी आहे, महाश्वेता देवींची, अनुवाद प्रभा तुळपुळे यांनी केलेला आहे, अरण्येर अधिकार. ह्या कादंबरीचं शीर्षकच आपल्याला सांगतंय की ज्यांचं अरण्यावरती अधिकार आहे अशा प्रकारची माणसं. आणि बिरसा मुंडाच्या जीवनावरती त्यांनी अत्यंत बारकाव्यांनी काही टिपणं काढून आणि सुंदर अशा पद्धतीची ती कादंबरी लिहिलेली आहे. ख्रिस्ती मिशनरीची जी शाळा होती त्या शाळेमध्ये शिकत असताना बिरसाचा जो एक सवंगडी आहे तोच नंतर पुढे पोलीस अधिकारी होतो आणि मग बिरसाचा आणि त्याचा संवाद देखील यामध्ये दाखवलेला आहे. आता बिरसानं अशा प्रकारचं मोठं जंगल पेटवायला सुरुवात केलं होतं, खऱ्या अर्थानं विचारांचं. बिरसा मुंडा विचार पेरत होता आणि आपल्या सवंगड्यांना जागृत करत होता. बाकी सुरुवातीला बिरसांना वाटत होतं की हे भयंकर आहे, आपण संपून जाऊ, परंतु संपणार तर असेही आहोत आणि म्हणून आपण लढाई करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीच्या गुप्त सभा सुरू असताना पोलिसांना त्याचा सुगावा लागला आणि मग पोलीस बिरसाला अटक करायला यायला लागले. तेव्हा बिरसाची सभा सुरू होती, पण तिथे लाखो जनसमुदाय उपस्थित होता. बरं, बिरसाचा हा जनसमुदाय आहे आणि इंग्रजांचं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पारंपरिक तीरकामटे, दगडगोटे आणि गोफण अशा प्रकारची आयुध ही मुंडा जमातीची. आणि दुसरीकडे मात्र इंग्रजांचं जे काही जी हत्यारं होती ती अर्थात अद्ययावत बंदूक. म्हणजे बघा, पारंपरिक विरुद्ध अद्ययावत, इकडे तीरकामटे आणि बंदुकींचं अशा प्रकारचं युद्ध हे सुरू झालेलं आहे. पोलीस बिरसाला पकडायला आलेले आहेत आणि इतका मोठा जनसमुदाय बघितल्याच्या नंतरही ते बिरसा जवळ येतात तेव्हा पहिल्या फळीनं इंग्रजांना सांगितलं की खबरदार पुढे जाल तर. आणि मग तेव्हा धक्काबुक्की झाल्याच्या नंतर पोलिसांनी जी काही हत्यारे आहेत ती मुंडांना दाखवली. तेव्हा मुंडांनी पोलिसांकडनं सगळी हत्यारे हिसकून घेतली. त्यांना सांगितलं की तुम्हाला जिवंत माघारी जायचं असेल तर गुम्यानं जा, अन्यथा तुम्हाला जाता देखील येणार नाही. आणि मग पोलिसांना तिथे मारझोड देखील झाली आणि त्याच्यानंतर पोलिसांना तिथून हाकलून देण्यात आलं
अर्थात ही बातमी सगळीकडे ब्रिटिशांना कळाली. तेव्हा इथे खऱ्या अर्थानं ज्याला आपण म्हणूया ना की इंग्रजांच्या विचारांना पेटवलं जात होतं. आता ते सावध झालेले होते. आता त्यांच्या देखील सभा सुरू झालेल्या होत्या. इकडे 1897चा दिवस उजाडतो आहे. त्याच्या आधीपासून बिरसानं आपल्या संपूर्ण सवंगड्यांना आपण ज्याला म्हणूया की ट्रेनिंग अशा प्रकारे दिलेलं असतं. कुणी कुठे कशा पद्धतीनं राहायचं, पोरी बाळींपासून वयोवृद्ध म्हाताऱ्या अशा सगळ्यांना सांगितलेलं होतं किंवा हे सगळे एकत्र यायचे. आणि मग 1897ची गोष्ट आहे. बिरसा मुंडानं आपल्या सर्व सैनिकांना सांगितलेलं होतं की आपण एक दिवस दुंबारी नावाचा डोंगर, त्या डोंगरावरती सभा घ्यायचं निश्चित झालेलं होतं. काही दिवसांपासून आधीपासूनच तिथे असलेल्या गुहा डोंगरांमध्ये जंगलांमध्ये तिथे छोट्या मुलांसहित बायका जाऊन राहिल्या होत्या. त्यांच्यासोबत छोटेसे काही दाना गोटा असेल, विस्तू पेटवण्यासाठी सगळ्या गोष्टी तिथे ते घेऊन गेलेले होते. आणि मग सगळ्या ज्या काही रान वाटा आहेत त्या नीटपणे बघून ठेवलेल्या होत्या. आणि त्या डुंबारीच्या पहाडावरती बरोबर कोणत्या दिवशी जमायचं याचं सगळं काही इत्यंभूत माहिती सर्वांजवळ पोहोचवलेली होती. अर्थात हे अत्यंत गुप्तपणे बिरसानं केलेलं होतं सभा घेऊन. पण आपल्याला माहित आहे की संपूर्ण जगालाच अशा प्रकारचा जणू काही आपण म्हणूया की शाप मिळालेला आहे. आपले जे कोणी स्वकीय आहेत तेच शत्रूंना जाऊन भेटतात आणि अशा प्रकारची खबर दिली जाते. तेव्हा खबरी सगळीकडे असतात. तेव्हा बिरसाच्या अशा प्रकारच्या गुप्त सभा चालू आहेत ह्या इंग्रजांपर्यंत बातमी पोहोचवलेली होती. आणि बरोबर ह्या दिवशी अशा प्रकारच्या त्या डोंगरावरती त्या पहाडावरती मोठी सभा आयोजित केलेली आहे आणि लाखो अशा प्रकारचे हे मुंडा एकत्र जमणार आहेत अशा प्रकारची बातमी गेल्याच्या नंतर इंग्रज अधिकारी आपल्या संपूर्ण लवाजम्याला घेऊन हत्यारबंद आणि ते इकडे ह्या पहाडाच्या दिशेने येऊ लागतात. त्याच्या आधी काही दिवस बऱ्याच अंतरावरतून कोण कुठे दबा धरून बसायचं आणि पहिलं हत्यार कशा प्रकारचे चालवायचं म्हणून दगडांचे जमा केलेले ढीग हे काही अंतरावरतीच्या जंगलामधून त्या पहाडापर्यंत रचून ठेवण्यात आलेले होते. आणि याच्यामध्ये स्त्रिया देखील मागे नव्हत्या. म्हणजे बिला नावाचं जे हत्यार आहे ते चालवण्यामध्ये कितीतरी तरुणी वाकबबर होत्या. आता मी सांगितलं तशा पद्धतीनं गोफणानं अचूक दगड बरोबर भिरकावणाऱ्या अनेक तरुणी, अनेक स्त्रिया, पुरुष होते आणि बिरसानं त्यांची अशा पद्धतीची एक व्यवस्था केलेली होती. तेव्हा इंग्रजांचं सैन्य हळूहळू त्या डुंबाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी येऊ लागलं. तेव्हा ही सगळी मंडळी सावध झाली. आणि मग सैन्य जवळ आल्याच्या नंतर त्यांच्यातले जे काही प्रमुख होते ते त्याला वाटाघाटी आपण म्हणतोय, तह ज्याला म्हणतो आपण की तुम्ही माघारी घ्या म्हणून, हे असं करू नका, यांना चुकीचं काही शिकवू नका अशा पद्धतीनं सांगण्यासाठी ते अधिकारी बिरसाच्या दिशेने येत होते. बिरसाच्या सोबत्यांनी त्यांना सांगितलं की असं असं होतंय. तेव्हा बिरसांनी त्यांना साफ नकार दिला आणि सांगितलं की आम्ही दुसरं काहीच करत नाही, हा आमचा इलाका आहे, आमच्या जागेमध्ये आम्ही काय करायचं हे तुम्ही कसं काय सांगताय. ह्या म्हणण्याचा बिरसाचा त्यांना भयंकर राग आला. आणि मग यांच्या खानाखुणा होत्या. एका विशिष्ट झाडावरती, झाडाच्या शेंड्यावरती लपून बसलेली कुणीतरी तरुणी किंवा तरुण विशिष्ट पद्धतीने शिटी वाजवून आता काय करायचं असं सगळं काही व्यवस्थित त्यांनी केलेलं होतं. आता हे ऐकत नाही म्हटल्याच्या नंतर बरोबर एका झाडाच्या शेंड्यावरतून शिटी वाजली.
की काही अंतरावरती दुसऱ्या झाडावरती बसलेला दुसऱ्यानं वाजवली अशी शिट्टी वाजत वाजत संपूर्ण जी काही डुंबारी पहाड होता त्या पहाडाच्या सभोवताली अशा प्रकारची असलेली झाडं, त्या झाडावरती लपून बसलेले सैने त्यांनी इशारा केला आणि बरोबर त्या डुंबारी डोंगराच्या पायथ्यापासून एक एक चक्राकार वरतीपर्यंत गेलेल्या आणि दबा धरून बसलेल्या माणसांनी इंग्रजांच्या सैन्यावरती भर अशा पद्धतीनं दगडांचा वर्षाव करायला सुरुवात केली. बाण सुटले आणि इंग्रजांच्या सैन्यांवरती जाऊन आदळू लागले. इंग्रजांचे बरेच सैन्य जखमी झाले, काही गेले देखील. पण आता मात्र हे सगळं हाताच्या बाहेर जातंय की काय, म्हणून स्ट्रीट फील्ड नावाचा जो अधिकारी होता त्याने फायर म्हणून अशा प्रकारचा आदेश दिला आणि अंधाधुंद अशा प्रकारचा गोळीबार झाला. असं म्हणतात की त्या डुंबारी पहाडावरती 5-7 लाखांपेक्षा अधिक पुरुष, स्त्रिया, तरुण, मुलं मुली आणि छोटी मुलं देखील त्यांनी पाठीला बांधून आणलेली होती. आणि मग अंधाधुंद गोळीबार झाला आणि त्याच्यामध्ये अर्थात मोठ्या प्रमाणात आदिवासी कामाला आले, ज्याला आपण सेनसाडा अशा प्रकारचा शब्द वापरतो. अशा पद्धतीनं तिथे आदिवासींचे मुर्दे पडले, रक्ताचा सेनसाडा झाला आणि त्या डुंबारी पहाडावरतून खाली पाऊस पडल्याच्या नंतर त्या ओहोळांनी झुऱ्यांमधून जसं पाणी वाहतं तशा पद्धतीनं रक्त वाहत होतं. तिथल्या डबकांमध्ये साचलेलं रक्त दिसत होतं. धनुष्यबाण, दगडगोटे आणि गोफण विरुद्ध बंदुकी अशा प्रकारचा तो रणसंहार होता. अर्थात मुंडा संपले होते आणि इंग्रज जिंकलेले होते. पण इंग्रजांना मात्र बिरसा मुंडा काही हाताशी लागला नव्हता. बिरसा मुंडा तिथून फरार झाला आणि सगळीकडे त्यांनी शोध घेतला, परंतु बिरसा काही सापडला नाही. जे कोणी जखमी झाले होते त्यांना मुंडांनी ताबडतोब आपल्या जंगलामधून पळवून नेलं. अनेकांना कुठे कुठे दफन केलं. इंग्रजांना त्याचा पत्ताही लागला नाही. मात्र त्यानंतर ही जी काही केस आहे ती पुढे चालली आणि बिरसाला पकडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पोलीस दल, त्याला आपण म्हणूयात, ते सक्रिय केले गेले. बिरसाचा ठाव ठिकाणा कुठे लागतोय का म्हणून सगळीकडे शोध घेतला जाऊ लागला. पण आपल्याला हे माहित आहे की कधी ना कधी बिरसा पकडला जाणार होता, कारण त्यांच्याकडे असलेलं जे सैन्य होतं ते अफाट होतं. त्यांचं सगळीकडं लक्ष होतं आणि 3 जानेवारी 1900 चा तो काळा दिवस. खऱ्या अर्थानं मी मगाशी म्हटलो त्याप्रमाणे की जंगल जमीन जुमला आपला असताना याच्यावरती आपला अधिकार नाहीये. बिरसाला आधीपासून भात खूप आवडायचा, पण भाताचं एकही खाचर त्यांच्याकडे नव्हतं. बिरसा जन्माला येण्याच्या आधीच ते इंग्रजांनी हडप केलेलं होतं आणि असं म्हटलं गेलं की बिरसाचा आवडणाऱ्या भातानेच घात केला. बिरसा जंगलामध्ये भटकंती करत होता आणि त्याला अन्न पुरवण्याचं काम अर्थात होत होतं. पण बिरसा आज इथे तर उद्या तिथे. इकडे बिरसाला पकडून देण्यासाठी आणि बिरसाचे जे कोणी सोबती होते त्या सर्वांना पकडून देण्यासाठी त्या काळामध्ये 5,000 रुपयाचं इनाम
जाहीर केलं गेलं आणि नुसते पैसेच नाही तर काही जमीन देखील त्याच्या नावे केली जाईल अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं होतं. अर्थात ह्या जमिनी आदिवासींच्याच होत्या. तेव्हा सुरुवातीला मात्र आपल्या सेनापतीला कोण पकडून देतय का म्हणून सगळीकडे त्याच्यावरती वाच ठेवली जात होती. असे काही दिवस गेले तेव्हा इकडे यांच्या गुप्त बैठका सुरूच होत्या बिरसांच्या त्यांच्या सोबतीच्या. पण एक दिवस मात्र असं झालं की पैशांच्या लालचेने काही मुंडा फितूर झाले. त्या ठिकाणी शशीभूषण राय नावाचा तो जो काही सावकार, त्या सावकारानं आपल्या सोबत मोठ्या प्रमाणात पोलीस दल घेऊन आणि तो सगळीकडे शोध घेत होता. त्यावेळेला काही मुंडा त्यांना जाऊन मिळाले, 6 जण, आणि त्यांनी सांगितलं की बिरसा कोणत्या पहाडी इलाक्यामध्ये आहे. म्हणून ते शोध घेत होते परंतु बिरसा मात्र सापडत नव्हता. एक दिवस असं झालं की जंगलामध्ये आज इथे तर उद्या इथे सतत भटकंती, आपल्या मागावरती पोलीस आहेत हे बिरसाला माहित होतं. बिरसाकडे असलेली जी हत्यारं होती ती आपल्याला माहित आहे की तीरकमठा, आणि बिरसानं एक निसर्गातलं हत्यार पैदा केलेलं होतं. आता तुम्ही बिरसा मुंडा इंटरनेटवरती त्यांचा फोटो बघितला तर जो काही उजवा हात त्यांनी हवेमध्ये केलेला आहे आणि त्या उजव्या हातामध्ये त्यांच्याकडे एक शस्त्र आहे बिरसा मुंडाकडे. ते शस्त्र आहे जंगलामधली एक काटकी, बेचकी, आणि तिला अशा पद्धतीचं भेचूक आहे, समोर येणारा जो कुणी शत्रू असेल त्याला अचूक बरोबर त्याच्या गळ्याला बेचकीमध्ये त्याचं डोकं अडकवायचं आणि अशा पद्धतीनं भिरकावायचा की तो दूर अंतरावरती जाऊन पडेल आणि तो बऱ्यापैकी जेरबंद होईल. अशा पद्धतीचं बिरसाकडे असलेलं एक त्याचं शस्त्र. आणि बिरसा तिरकामट्यानं अचूक नेम धरून संधान साधायचा. पण एक दिवस असं झालं की मजल दर मजल करत ह्या जंगलातून त्या पहाडातून इकडे तिकडे असं भटकंती करत असताना बरोबर ह्या शशीभूषण राय आणि त्याला मिळालेले 6 मुंडा यांनी पैशाच्या लालसेपायी बिरसाचा ठाव ठिकाणा सांगायला सुरुवात केली. पण इकडे काय झालं होतं की बिरसानं आपल्या बहिणीला निरोप पाठवलेला होता. बिरसाच्या बहिणीकडे एखादं भाताचं खाचर असेल, त्याच्यामध्ये भात पिकत असेल, आणि बिरसानं बहिणीला निरोप पाठवला की या पहाडाच्या जंगलामध्ये तू जरा तांदूळ कुणाकडे तरी पाठव. आणि मग ते तांदूळ आल्याच्या नंतर त्याचे जे सवंगडी होते, बिरसा थकलेला होता, तो रात्रंदिवस जागीच असायचा. आज मात्र आपण अशा पहाडाच्या इलाक्यामध्ये आहोत की इथं कुणी येणार नाही. त्याच्या सवंगड्यांनी देखील सांगितलं की तुम्ही काही चिंता करू नका. आणि मग अशा वेळेला बरोबर बिरसा भात शिजला आणि जे काही तिथे विस्तव पेटवला, त्याच्या काटक्या जमा केल्या आणि त्याचा धूर जंगलामधून वरती आकाशाकडे जाऊ लागला. ही महत्वाची खूण शत्रूंना कळाली आणि शशीभूषण रायला जे काही 6 मुंडा सामील झाले होते त्यांना सगळं माहित होतं की ही धुराची रेषा कुणाची आहे म्हणून. आणि त्यांनी सांगितलं की बरोबर इथेच बिरसा आहे म्हणून. आणि मग त्याच्याबरोबर ही सगळे पोलीस दल आणि ही मंडळी तिथे हे जाऊन पोहोचले. तेव्हा बिरसा काही वेळ आधी भरपेट अशा प्रकारचा भात खाऊन, त्याला भात आणि कढी खूप आवडायची, ते त्याच्यावरती ताव मारून आणि बिरसा मस्तपैकी एका झाडाखाली झोपी गेला होता.
अर्थात त्यांनी त्यावेळेला काही हत्यारं ही बनवून घेतलेली होती. 2 तलवारी त्यांनी उजवीकडे आणि डावीकडे ठेवून आणि तो झोपी गेलेला होता. त्याला 2-4 दिवसांची झोप त्याच्या डोळ्यावरती मावत नव्हती आणि म्हणून तो शांत झोपला होता. पोलिसांनी बरोबर सगळ्या जंगलाला वेढा दिला आणि आता आपण संकटात सापडलेलो आहोत अशा त्याच्या सवंगड्यांना कळल्याच्या नंतर एकच गलका झाला. आरडाओरडा झाल्याच्या नंतर बिरसा जागी झाला आणि बघतो तर अशा पद्धतीनं अर्थात आता बिरसाला काहीही करता येत नव्हतं. शस्त्र चालवून चालणार नव्हतं, कारण ही मंडळी एक 10-15 आणि त्याच्या ह्या शशीभूषण राय बरोबर आलेले 1000 एक तर पोलीस असतील आणि म्हणून आता आपल्याला हालचाल करून चालणार नाही. बिरसा शांतपणे त्या ठिकाणी उठून बसला आणि बिरसाला पकडलं गेलं. बिरसाला बेड्या घालून आणि त्या इलाख्यामधून पहाडातून खाली आणलं गेलं. हे बिरसाच्या सवंगड्यांना कळल्याच्या नंतर त्यांनी हंबरडा फोडला. संपूर्ण रांची इलाख्यामध्ये मुंडा रडू लागले आणि सगळे रस्त्यावरती आले. बिरसाला साखळदंडाने करकचून आणि आता रांचीच्या जेलकडे घेऊन पोलीस निघाले होते. तेव्हा आपलं कसं होणार आणि आपला भगवान हा आता आपल्यामध्ये नाही येतो, त्याला घेऊन चाललेले आहेत शत्रू म्हणून ही लोक रडायला लागली. तेव्हा बिरसाने त्यांनी सांगितलं की हिम्मत हारू नका, मी पुन्हा येणार आहे. आणि बिरसाने त्यांना त्यावेळेला अत्यंत महत्वाचा जो नारा दिला तो आता इतिहासाच्या पानावरती तो लिहिला गेला आहे. जय उल गुलाम अशा प्रकारचा नारा दिला आणि त्यांनी सांगितलं की आपण पहाडावरती असो, आपल्या झोपडीमध्ये असो, रस्त्यावरती असो, कुठेही जरी असलो तरी परंतु हा नारा द्यायचा. हा आपल्या मध्ये एक चेतना निर्माण करेल आणि आपण सातत्यानं शत्रूंच्या विरोधामध्ये लढायला उभं राहू. छोट्या मुलांपासून तर वयोवृद्ध मंडळींपर्यंत हा नारा जाऊन पोहोचला. आणि मग आपल्याला माहित आहे की तुम्ही कोणत्याही ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम करा, तिथून एकाच वेगवेगळ्या ठिकाणून मात्र विचार एकच हा पुढे आला पाहिजे. अशा प्रकारचा नारा त्यांनी दिला. त्यांनी सांगितलं की हे विसरू नका, मी नसलो म्हणून काय झालं, लढाई थांबता कामा नये, लढाई ही पुढे जातच राहिली पाहिजे. आणि म्हणून तशा पद्धतीनं बिरसानं ह्या सर्वांना अशा प्रकारचा मूल मंत्र दिला आणि ही मंडळी कामाला लागली. बिरसाला बेड्या घालून नेताना लाखो मुंडांनी टाहो फोडला, पण बिरसानं त्यांचं सांत्वन केलं आणि अशा प्रकारचा नारा दिला की जो नारा नंतर भुजंग मेश्रामांनी उलगुलान नावाचा काव्यसंग्रह लिहिला. तो आपल्यापैकी अनेक मंडळींनी वाचला असेल. आपल्या असं लक्षात येईल की बिरसाला जे काही सांगायचं होतं ते भुजंग मेश्रामांनी नंतर त्यांच्या ह्या कवितेतून पुढे ते काम चालू ठेवलेलं होतं. आता बिरसा म्हणाला की एक दिवस मी पुन्हा येईल, अशा प्रकारचं वचन मी तुम्हाला देतो. ही आपली आई धरती, हे आपलं जंगल, ही आपली जमीन, हे पाणी, हे आपण पुन्हा मिळवू आणि त्याच्यासाठी आपल्याला मात्र लढा चालू ठेवावा लागेल. पण इकडे बिरसाला मात्र रांचीच्या तुरुंगामध्ये डांबलं गेलं आणि बिरसाच्या सोबत जी कुणी 80 साथीदार होते अर्थात त्यांनाही त्या ठिकाणी अटक करण्यात आलं. बिरसावरती सक्त जागता अशा प्रकारचा पहारा ठेवण्यात आला. त्याच्या प्रत्येक हालचालीवरती बारीक लक्ष ठेवण्यात आलं आणि त्याच्या दोन्ही हातांना गळ्यामध्ये, कमरेमध्ये आणि पायामध्ये अशा प्रकारचे साखळदंड करकचून आवळले गेले आणि अशा छोट्याशा अशा प्रकारच्या खोलीमध्ये बिरसाला बंदिस्त केलं गेलं. तिथून सहजा कुणी दिसणार नाही. समोर एक खिडकी किंवा जो दरवाजा होता तिथे मात्र पोलिसांचा खडा पहारा होता. असे काही दिवस गेल्याच्या नंतर
बिरसा जेलमध्ये देखील विचार करत होता की आता आपण बाहेर पडल्याच्या नंतर आपल्या सोबत्यांना आपल्याला कोणत्या प्रकारच्या गोष्टी करायला सांगायच्या आहेत. पण बिरसाला पाणी देखील वेळेवरती मिळत नव्हतं. जेवणाची भयंकर त्याची आबाळ होत होती. त्याच्यामध्ये तसा तो थोडासा खंगतच होता. पण तरीही देखील आपल्यावरती अन्याय होतो आहे, आपल्याला त्रास होतो आहे, जेवण मिळत नाही, अशा प्रकारची कोणतीही कागाळी बिरसानी बरेच दिवस, काही महिने केली नाही. इंग्रजांना असं वाटत होतं की बिरसा तक्रार करेल. त्याच्यासोबत असलेले 80 जे त्याचे सहकारी होते त्यांनाही बंदिस्त केले होते. कुणाचीही तक्रार अजिबात येत नव्हती. तेव्हा इंग्रज अधिकारी अस्वस्थ होत होते की हे गुंडा भयंकर शोषिक आहेत, आता काय करावं लागेल. इंग्रजांचा खडा पहारा असताना बिरसा जेव्हा पाणी मागायचा तेव्हा त्याला पाणी वेळेवरती दिला जायचं नाही, त्याला शिव्याशाप दिला जायचा. तेव्हा बिरसाला भयंकर संताप यायचा, पण तो काही करू शकत नव्हता. एक दिवस मात्र त्याचा संताप अनावर झाला आणि त्या पहारेकऱ्यांना, त्या पोलिसांना, अधिकाऱ्यांना बिरसानं त्या ठिकाणी सुनावलं. त्या पहारेकऱ्यांवरती आणि पोलिसांवरती बिरसानं तोंडसुख घेत तो असा म्हणाला की मला वजनदार बेड्यांनी जखडून एकांत कोठडीमध्ये तुम्ही डांबून ठेवलेला आहे आणि माझ्यावरती सक्त पहारा ठेवलेला आहे. पण याद राखा दिक्कून, एक दिवस मी ह्या माझ्या मायभूमीसाठी, ह्या माझ्या देशासाठी मी काय करणार आहे ते तुम्हाला कळेलच. मी दिक्कूंना जात्यामध्ये झाडे धान्य भरडावे तशा पद्धतीने भरडून काढेल, अन्न भाजावं विस्तवामध्ये तशा पद्धतीनं भाजून काढेल आणि सगळ्यांचा नायनाट करून टाकेल. जे अशा पद्धतीनं जखडून किंवा साखळदंडानं करकचून आवळून आणि मग माझ्याकडे तुम्ही पाहताय काय, मला तुम्ही सोडून बघा, अशा पद्धतीनं बिरसाला सांगायचं होतं. मी मग माझ्या मायभूमीसाठी काय करल हे तुम्ही बघालच, अशा प्रकारची ही खऱ्या अर्थानं बिरसाची प्रतिज्ञा होती. बिरसाने ती प्रतिज्ञा केलेली होती, पण ही प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकली नाही. 20 मे 1919 मध्ये तो दिवस उजाडला. बिरसाने अन्न त्याग केला. त्याची प्रकृती बऱ्यापैकी ढासळलेली होती. त्याला ताप आला, त्याची नाडी हळूहळू बंद होऊ लागली होती आणि 9 जून 1900 चा तो दिवस सकाळी 8 वाजता बिरसाने रक्ताच्या उलट्या केल्या. बरोबर 9:09 बिरसाची प्राणज्योत मालवली. एक घोंघवणारं वादळ शांत झालं. स्वातंत्र्याचे धगधगते समर विझले. आदिवासींचा तो ज्वालामुखी अनंतात विलीन झाला. त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी बिरसा कॉलरा झाला त्याला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू आला, अशा प्रकारचा खोटा खोटा रिपोर्ट लिहून आणि तो पुढे पाठवला. मात्र बिरसाचे जे इतर सोबती होते त्यांना त्याच वेळेला संशय आलेला होता. बिरसाचा मृत्यू हा संशयास्पद आहे म्हणून ते एकमेकाशी हळू आवाजामध्ये बोलत होते. बिरसाचा मृत्यू झाला आणि संपूर्ण तुरुंगामध्ये घबराट निर्माण झाली. जेल भयभीत झालं. मृत बिरसाच्या बेड्या काढल्या गेल्या आणि त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यात आली. त्याला जाळून टाकण्यात आला, पुरावा नष्ट करण्यात आला. मात्र आदिवासींना जाळण्यात येत नाही. ते मी आधी देखील तुम्हाला सांगितलं, त्यांना पुरण्यात येत होतं.
आता आता अलीकडे मात्र ह्या शहरातल्या शिकलेल्या मंडळींचं बघून त्यांनी देखील माणसं मृत्यू पावल्याच्या नंतर पेटवायला सुरुवात केलेली आहे. पण अजूनही काही जमाती अशा आहेत की त्या मात्र मनुष्य मृत्यू पावल्याच्या नंतर पुरतात. पुन्हा त्यांची पुरण्याची रीत वेगवेगळी आहे. वय किती आहे, कशा पद्धतीनं स्त्री वगैरे वगैरे की ते त्यांच्या जागा ठरलेल्या आहेत. पण इथे बिरसाला मात्र हे अग्नी दिला गेला पुरावा नष्ट करण्यासाठी, आणि कॉलऱ्याने नव्हे तर विष देऊन त्याचा मृत्यू घडवून आणला गेला होता, असं त्याच्या सोबत्यांना माहित होतं. ज्याने ब्रिटिश सत्तेविरुद्ध विद्रोह पुकारला होता, शोषितांना शोषण मुक्त करण्यासाठी लढा उभारला होता, अशा प्रकारची शपथ घेतली होती. सशस्त्र युवकांची सेना उभारली होती. असहकार चळवळीसारखा नारा देऊन आणि इंग्रजांना अद्दल घडवली होती. वनशुल्क जो काही आकारला जात होता तो माफ करण्यासाठीचा मोठा लढा बिरसानं त्या काळामध्ये दिला होता. बिरसा सांगायचं की वेट बिगार करू नका, की ह्या जमिनीच आपल्या आहेत आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध आपण लढलो पाहिजे. पण आज मात्र बिरसा मुंडांमध्ये राहिले नव्हते. त्यांना पुढचं शिक्षण देण्यासाठी आणि लढावी चालू ठेवण्यासाठी जंगलावरती आपला पहिला अधिकार आहे. ज्याच्या वाणीनं आदिवासी खडबडून जागा झाला होता, अशा प्रकारचा बिरसा मुंडा तो अनंतामध्ये विलीन झालेला होता. स्वातंत्र्याचा खंदा सेनानी या पद्धतीनं त्याला संपवलेलं होतं. तो पुढच्या प्रवासाला निघून गेला होता, पुन्हा न येण्यासाठी खूप खूप दूर. मात्र त्याच्या मृत्यूनंतरही त्याने चेतविलेला जन आंदोलनाचा आणि मुंडारी भाषेतील जय उल गुलान हा नारा आजही जंगलामध्ये निनादतो आहे. आता तो जंगलामध्येच राहिला नाही, तो आता शहरामध्ये देखील येऊन पोहोचलेला आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही भिंती तयार झालेल्या आहेत त्या भिंतींना आता धक्का देतो आहे आणि तो नारा सांगतो आहे की तुम्ही आम्ही एक आहोत. जे बिरसा त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी लढला नाही, तर तो आपल्या मायभूमीसाठी, आपल्या मातृभूमीसाठी आणि जे परकीय आले होते इथे त्यांना हकलण्यासाठी बिरसाची ही मोठी लढाई होती. आणि म्हणून बिरसा इथे पुन्हा पुन्हा सांगत राहिला की हे जंगल वाचलं पाहिजे, कारण जंगल आपल्याला अनाज पिकवायला मदत करतं. म्हणजे पाऊस पडेल, जंगल नसलं तर पाऊस पडणार नाही, आपल्यावरती मोठी आपत्ती येऊ शकते, आणि मग पाऊस पडल्याच्या नंतर सगळं आबादी आबाद होतंय. त्याच्यासाठी आपल्याला ही भूमिका घेणं गरजेचं आहे, असं बिरसा पुन्हा पुन्हा सांगत राहिला. आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कितीतरी आधीपासून आपल्या देशामध्ये मोठमोठी अराजकं आली, मोठमोठ्या लढाया झालेल्या आहेत. त्या सर्व शूरवीरांच्या प्रेरणा, त्यांचा पराक्रम हे आपल्याला प्रेरणा देत राहतील. पुढची लढाई चालू ठेवण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थानं सकस विचारांची आणि सभ्यतेची गरज आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या विचारांमधून किंवा अशा प्रकारच्या ह्या क्रांतिकारकांच्या विचारांमधून आपण नक्की प्रेरणा घेण्याची गरज मला खूप महत्वाची वाटते. म्हणजे एक बिरसा काय करू शकतो हे बिरसानं त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. बिरसाला फक्त आणि फक्त 25 वर्षाचं आयुष्य लाभलं, 1875 ते 1900. जर का बिरसाला अजून फार नाही 20 किंवा 25 वर्ष जर का मिळाले असते काम करायला, तर नक्कीच ह्या देशामध्ये वेगळ्या प्रकारचं वातावरण असतं. निदान पहाडी इलाख्यामध्ये, संपूर्ण इलाख्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असतं आणि बऱ्यापैकी काही गोष्टी आपल्यापर्यंत आल्या असत्या. आपल्याला माहित आहे आपल्या देशामधून खूप काही इंग्रजांनी
ते घेऊन गेलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की बिरसा मुंडाचं जीवन आणि जे कार्य आहे हे आपल्याला एवढ्या अवधीमध्ये त्याच्यावरती किंवा प्रत्येक घटकावरती प्रकाश टाकणं तसं अवघडच आहे. परंतु तरी देखील काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत आणि मला ज्या गोष्टी या ठिकाणी आपल्याशी शेअर कराव्याशा वाटल्या त्यांनी आपल्या बरोबर केल्या. असा हा बिरसाचा जंगलामधला लढा हा आपल्या देशासाठीच होता. मात्र एक गोष्ट आपल्याला सांगतो आहे की एकीकडे जेव्हा आफ्रिकेमधून महात्मा गांधी भारतात आले आणि त्यांनी काम करायला सुरुवात केली. काँग्रेसनं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन उभारलेली होती. इकडे झारखंडच्या पट्ट्यामध्ये एकदा पश्चिम बंगालच्या बाजूला काँग्रेसचं अशा प्रकारचं अधिवेशन होतं. बिरसाचं काम मोठ्या झपाट्यानं सुरू झालेलं होतं आणि मग तिथं जे काही अधिवेशन आयोजित केलेलं होती, मोठी सभा आयोजित केली होती, त्या सभेमध्ये जी काही अशा प्रकारची दालनं उभारण्यात आलेली होती, त्या एका दालनाला बिरसा मुंडाचं नाव देण्यात आलेलं होतं. आता बघा की महात्मा गांधी हे त्या सभेला येतात आणि सभेला आल्याच्या नंतर त्या समोरून ते जात असतात, तेव्हा त्यांच्या निदर्शनास येतं की इथे एक अशा प्रकारचं नाव आहे. तर महात्मा गांधींना माहित नव्हतं. त्यांनी ते वाचलं, बिरसा मुंडा. तर महात्मा गांधी थबकले तिथे आणि त्यांनी कार्यकर्त्यांना विचारलं की हे काय आहे, हे कोण बिरसा मुंडा? तेव्हा त्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींना सांगितलं की अहो, ह्या इलाख्यामध्ये फार चांगल्या प्रकारचं काम करणारा, इथल्या आदिवासी जमातींना एकत्र करणारा आणि त्यांच्यावरती अन्याय अत्याचार जे काही झाले त्यांच्या विरुद्ध लढणारा अशा प्रकारचा हा मोठा योद्धा आहे. तेव्हा पहिल्यांदा महात्मा गांधींना बिरसा मुंडाचं नाव हे समजलं. मला असं वाटतं की ह्या अशा प्रकारची एक मोठी ऐतिहासिक प्रेरणा ही आजच्या ह्या प्राचार्य महेंद्र कदम यांनी ही जी वेबिनार सिरीज सुरू केलेली आहे, ह्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं बिरसा मुंडाचं जीवन आणि कार्य हे थोड्या बहुत अंशानं मी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो. हा माझा एक प्रयत्न होता. पण बिरसा मुंडाची लढाई आणि जय उलगुलान अशा प्रकारचा त्यांनी आपल्याला पुढीलची लढाई यशस्वी करण्यासाठी चालू ठेवण्यासाठी दिलेला आहे. मी आपल्या सर्वांना किंवा आपल्या सर्वांपर्यंत अशाच प्रकारचा हा पुढे यशस्वी होण्यासाठी हा अशा प्रकारचा नारा आपण सर्वजण सक्रिय करूया. अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला आपल्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवतो. आपण सर्वांनी या ठिकाणी मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि विशेषतः प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम त्यांचे सर्व सहकारी यांनी मला या ठिकाणी या प्रकारचा विचार आपल्यापर्यंत घेऊन येण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.